कोड्यात का बोलताय माझ्याशी? कोडच तर पडलंय आणि ते सोडवायचं. भैरवी, वजे या भैरवी वजेचा खेळ संपवायचा आता. तर म्हणजे नेमकं काय करणार आहात तुम्ही? तो जो कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमाची तयारी करायला गावकरीच असणार आहे. त्या गावकऱ्यांमध्ये आपली खास 2 माणसं आहेत. आणि ती काय करणार आहे? नेमकं काय ते सांगा ना जगन्नाथ. मोठा कार्यक्रम आहे. हम्म. लाईव्ह केबलवर दाखवला जाणार आहे. बातम्यांमध्ये पण कव्हर केला जाणार आहे. एकदा का कार्यक्रम सुरू झाला की त्या कार्यक्रमात आपली खास माणसं पोहोचणार. ताराच्या ऐवजी मागच्या रूम मध्ये सावली गाणं गाते फक्त आपल्याला माहिती आहे. आपली माणसं योग्य संधी साधून सावलीच्या माईकची वायर काढून ज्या माईकवर तारा फक्त गाण्याचा अभिनय करते त्याला कनेक्ट करतील. काय होईल? ताराचा खरा आवाज सगळ्या जगासमोर येईल. आलं लक्षात? माझे माहेर पंढरी, माझे सासर पंढरी, माझे माहेर पंढरी, माझे सासर पंढरी. रखुमाई होनिया, रखुमाई होनिया, मन उभे विटेवरी. माझे माहेर पंढरी, माझे सासर पंढरी. माझे नमस्कार. नमस्कार. भागवत ना आपण? हा आम्हीच आहोत भागवत. मला जगन्नाथजींनी पाठवले. यो माणूस इथे काय करतोय? छान छान छान. नमस्कार मंडळी. दरवर्षीप्रमाणे आपल्या गावच्या हरिनाम सप्ताहामध्ये मी रामभाऊ तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. आपले प्रमुख पाहुणे सारंग आणि सावली मेहेंदळे आणि सगळे आपले ग्रामस्थ या सगळ्यांना रामभाऊचा रामकृष्ण हरी. धन्यवाद. तर आपण आता लवकरच कार्यक्रमाला सुरुवात करतो आहोत, पण त्यापूर्वी काही चहा पाण्याची आम्ही सोय केलेली आहे, तर सगळ्यांनी अल्पोपहाराचा आस्वाद घ्यावा. आणि त्याचबरोबर सौभाग्यवती सावली मेहेंदळे यांनाही मी मंचावर यायची विनंती करतो. आणि या दोघांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचं उद्घाटन करावं.
आता मी सारंग सरांना विनंती करतो की त्यांनी आमच्या सर्व ग्रामस्थांसाठी आपल्या अनुभवाचे काही 4 शब्द सांगावे अशी विनंती करतो. रामकृष्ण हरी. गेल्या काही दिवसांपासून मी या गावात राहतोय. खरंच मनापासून सांगतो की या गावाचं वातावरण खरंच खूप अद्भुत आहे. इथल्या माणसांना भेटल्यानंतर आणि गावातल्या वातावरणात राहिल्यानंतर मी खरंच खूप भारावून गेलोय. एकीकडे शहराचा वाढत चाललेला वेग, व्यावहारिक दृष्टिकोन, हरवत चाललेली नाती आणि माणसांमधलं संपत चाललेलं प्रेम, आणि दुसरीकडे हे गाव, इथली माणसं, इथलं वातावरण आणि इथल्या माणसांचं पांडुरंगावर असलेलं प्रेम आणि श्रद्धा खूपच कौतुकास्पद आहे. मला अजून एका गोष्टीचं कौतुक वाटतं, ते म्हणजे वर्षानुवर्ष चालत आलेली वारकरी परंपरा. पायी दिंडीला निघालेले वारकरी ज्या ओढीने पांडुरंगाला भेटायला निघतात, ते प्रेम आणि ती श्रद्धा दुसरीकडे कुठेच बघायला नाही मिळत. त्याआधी मला असा आध्यात्मिक अनुभव कधी आलेला नाहीये. पण मला एक गोष्ट इथे सांगावीशी वाटते, ते म्हणजे त्या गावात आल्यानंतर